तर छत्रपती संभाजीनगरात शिवसेना भाजप युतीचा तिढा मात्र कायम आहे। शिवसेनेचे उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आलेत। भाजपशी चर्चा मात्र अपयशी ठरली आहे, त्यामुळे इच्छुकांना आता अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी कोर कमिटीची बैठक पार पडली। शिवसेना 41 जागांवर ठाम आहे, भाजपा 33 जागांवर ठाम आहे, तर 12 प्रभागांमध्ये वाद कायम आहे। त्यामुळे युतीचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, खरं तर छत्रपती संभाजीनगरात मात्र शिवसेना आणि भाजप युतीचा तिढा कायम असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेनं इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। काय या संदर्भात अधिकची अपडेट? कृपा, शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांच्या आतापर्यंत 9 पेक्षाही जास्त बैठका झाल्यात, मात्र जागा वाटपासंदर्भात अद्यापही कोणतीही यादी जाहीर झालेली नाही किंवा कोणाला किती जागा द्यायच्यात हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। त्यामुळं जे काही उमेदवार आहेत किंवा जे काही इच्छुक आहेत त्यांनी आतापासूनच अर्ज भरायला सुरुवात करा, असे आदेश जे आहेत ते पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिल्याची सूत्रांना माहिती दिलेली आहे। कारण आता फक्त 2च दिवस उरलेले आहेत आणि अजूनही जर तुमची युती ठरत नसेल तर मग अर्ज दाखल करायचे कधी? तर त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची घोषणेची किंवा युतीची वाट न पाहता अर्ज दाखल करायला सुरुवात करा, असे आदेश दिल्याचं सूत्रांनी कळवलेलं आहे। त्यामुळे तिढा जो आहे तो अनेक दिवसांपासून कायम आहे। तब्बल 9 बैठका झालेल्या आहेत। ह्या बैठका तासोनतास चालल्या, एक बैठक तर थेट 6 तास चालली, मात्र तरी सुद्धा तोडगा निघालेला नाहीये। असं बोललं जातं की काही 10 ते 12 जागा आहेत, 17 जागा आहेत ज्या जागांसंदर्भात तिढा हा सुटत नाहीये। अशामध्येच अधिकृत घोषणा न करता आता हे अर्ज दाखल करायला देखील सुरुवात होईल, कारण हे शिवसेनेच्या एका नेत्यांनीच सांगितल्याचं कळतंय। तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने स्वतःची यादी जाहीर केलेली आहे, MIM पक्षानं स्वतःच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे आणि त्यासोबतच महायुतीसोबत राष्ट्रवादी अजित पवार गट जो आहे तो नाहीये, कारण त्यांनी स्वतःची स्वतंत्र यादी या ठिकाणी घोषित केलेली आहे। कारण त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी त्यांना सन्मानजनक जागा मिळत नव्हत्या, तर त्यामुळे आपण आपल्या जागा लढवलेलं काय वाईट आहे हे समोर ठेवत त्यांनी स्वतःची यादी जाहीर केलेली आहे। त्यामुळे काही पक्षांनी यादी जाहीर केली आहे, मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा त्यासोबतच या ठिकाणी महायुती म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडी यातील 2 जे महत्त्वाचे पक्ष आहेत त्यांनी अद्यापही यादी जाहीर केलेली नाहीये। त्यामुळे त्यांच्याकडे यादी जाहीर न करण्याचं कोणतं कारण आहे किंवा का हे घोडं या ठिकाणी अडलंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र अद्यापही महत्त्वाच्या पक्षांच्या याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या नाहीयेत। कृपा, निश्चितच सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।